जय सियाराम, मी आहे रंजना. तुम्ही पाहता रंजनास किचन. मी आज तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे मिरचीचा ठेचा, जो भाकरीसोबत खायला छान लागतो. तुम्ही ज्वारीची भाकर घ्या, बाजरीची भाकर घ्या किंवा नागलीची भाकर घ्या. कढी केली की आमच्या घरी हमखास हा ठेचा केला जातो. पाहुणे आले की त्यांनाही हा ठेचा आवडतो. त्यांची नेहमीच फरमाईश असते की हा ठेचा केला जावा. चला तर मग जाऊया किचनमध्ये आणि बनवूया झणझणीत असा मिरचीचा ठेचा. मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी मी इथे 20 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. लसूण पण मी भरपूर वापरते आणि इथे मी 2 कढीपत्त्याचे पानं घेतले आहे. जास्त लसूण वापरला की ठेच्याला खूप छान चव लागते. इथे मी 1 सपाट चमचा मीठ घेतला आहे. तुम्ही मीठ तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता आपण इथे हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, लसूण व हे मीठ खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ. हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, लसूण, मीठ. तुम्ही बघू शकता आपला हा ठेचा छान असा ठेचून झाला आहे. आता मी हा एका वाटीत काढून घेते. इथे मी कढई तापत ठेवली आहे. यामध्ये टाकते 1 चमचा तेल. आपण हा ठेचा कमी गॅसवरच परतायचा आहे. जोरात गॅस करायचा नाही. जोरात गॅस केल्यामुळे त्याचा ठसका उडतो व त्रास होतो. मी यात टाकून घेते हा ठेचा. आता मी इथे हा ठेचा 2-3 मिनिटं परतला आहे. आता मी यात टाकून घेते बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यानंतर आपण हा 1 मिनिट चांगला परतून घेऊ. आपला हा ठेचा इथे आता तयार आहे. तर अजून खरपूस हवा असेल तर तुम्ही हा ठेचा अजून परतून घेऊ शकता. खरपूस ठेचा पण खायला खूप छान लागतो. इथे आपला हा ठेचा झालेला आहे. आता मी हा एका वाटीत काढून घेते. तुम्ही बघू शकता आपला हा इथे ठेचा तयार आहे. हा ठेचा बाजरीच्या भाकरीसोबत, नागलीची, ज्वारीची या भाकरीसोबत खायला खूप छान लागतो. कढीसोबत सुद्धा हा ठेचा खायला खूप छान लागतो. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.